नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोळे. स्नेहा टार्गेट रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत कानोले कशी करायची. चला तर मग लागूया कामाला. तर आपल्याला एवढा छोटा उंडा घ्यायचा आहे. गॅस चालू करायचा आहे. छोटा उंडा घ्यायचा आहे आणि अशी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल लाटून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ असा टाकायचा आहे. असा थोडा थोडा करून गूळ टाकायचा आहे. आणि एवढा गुळ हा पुरेसा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता थोडाच टाकायचा आहे. आणि याला आपण अशी खडी घालणार आहोत अशा पद्धतीने. आणि इथं थोडं दाबायचे आहे. असं दाबून घ्यायचे पूर्ण. ह्या साईडने सुद्धा दाबायचं आहे. आता आपल्याला याला भाजायचं आहे. आता तवा चांगला गरम झालेला आहे. त्याला असं पलटून घ्यायचं आहे. आता आपल्याला तशाच पद्धतीने दुसरा पण करायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. त्याला आपण थोड्या वेळाने पलटून घ्यायचं आहे. हे आता अशा प्रकारे आपण आणि उलटाने उलटायचं आहे. तर आता याच्यात असंच बारीक करून गूळ टाकायचा आपल्याला. तशाच प्रकारे आपण हे करून घेणार आहोत. असं एवढंच गूळ टाकायचा आहे. हे मुलांना खूप आवडतं, काहीतरी नवीन केल्यासारखं. कारण नेहमी पोळी भाजी मुलांना खूप नकोसं वाटतं. काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मुलांना खूप आवडतं बरं काही चेंजमध्ये काहीतरी.
मैत्रिणींनो, तुम्हाला माझा कानोला कसा वाटला? आवडला ना? तर अशाच प्रकारे तुम्ही करून मला दाखवा तुमचा कानोला कसा झाला आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.